नमस्कार, मी श्रेयस देसाई. सो बाय प्रोफेशन मी HR मध्ये आहे, पण आय थिंक जवळजवळ गेले 26 वर्ष मी डान्ससुद्धा करतो आहे. सो समज म्हणायला गेलं तर आय कॉल माय सेल्फ HR प्रोफेशनल बाय डे अँड एन आर्टिस्ट बाय इव्हनिंग. आज मी तुम्हाला हलकीशी माझी डान्स जर्नी सांगणार आहे. सो मुळात बिंग अ सिंगल पॅरेंट चाइल्ड लहानपणापासून मी खूप टिमिड होतो, म्हणजे अगदी कोणाशी बोलायचो नाही, माझे कधी मित्र नव्हते, मी माझ्यामध्येच असायचो. जेव्हा मला आठवतं 5वीत असताना एक सहज आमची एकदा रिसर्च झाली आणि आमचे सर एक खूप वेगळ्या पद्धतीचा डान्स कोरिओग्राफ करत होते आणि समहाव तो माझ्यासाठी खूप आय कॅची ठरला. त्या डान्स फॉर्मचं नाव आहे तारपा. तारपा म्हणजे बॉटल गार्ड, म्हणजे दुधी भोपळा जो असतो त्यापासून बनवलेलं एक मोठं इन्स्ट्रुमेंट, आणि त्या इन्स्ट्रुमेंटच्या आवाजावरती, त्याच्या नादावरती हे पूर्ण नृत्य केलं जातं. तेव्हा मला आठवतं ऋतिक रोशन वगैरे हे सगळे नवीन नवीन ॲक्टर्स होते. वेस्टर्न डान्स, हिपहॉप ह्या सगळ्या ॲक्टर्सनी खूप फेमस केलं होतं आणि त्या ट्रेंडमध्ये फोक डान्सकडे अट्रॅक्ट होणं वॉज व्हेरी डिफरंट फॉर मी. तो एक वेगळा एक्सपिरियन्स होता, पण समहाव आय गॉट अट्रॅक्टेड टू इट. मी त्यावेळेला खूप बल्की असा होतो आणि मला कॉन्फिडन्स नव्हता मी कधी नाचू शकेन. पण मी माझ्या सरांकडे गेलो आणि म्हटलं की कॅन आय डू दिस. तर ते म्हणाले तुला 2 महिन्याचं वर्कशॉप करावं लागेल, असं डायरेक्ट डान्स नाही करता येत. म्हटलं ठीक आहे, नो प्रॉब्लेम. तेव्हा आमची परिस्थिती तेवढी अशी छान नव्हती, पण तरीसुद्धा काही ना काहीतरी मॅनेज करून मी ते वर्कशॉप केलं. 2 महिने सतत पहिल्यांदा मी प्रॅक्टिस करत होतो आणि प्रॅक्टिस केल्यानंतर सरांनी सांगितलं की एक शो आहे तर करणार का. मी म्हटलं ठीक आहे, करूया. अगदी लहान होतो, म्हणजे 5वी-6वीत होतो, आणि मी परत 2 महिन्यांच्या वर्कशॉपनंतर परत 2 महिने त्या शोसाठी प्रिपेअर केलं. आणि शोच्या बरोबर 1 दिवस आधी रात्री सरांनी सांगितलं की यू डोंट लुक नाईस फॉर दिस स्टेज, कारण की मी थोडासा बल्की होतो. आणि सरांनी सांगितलं की नाही, तू डान्सच्या बाहेर हो. बिंग अ चाइल्ड मला खूप वाईट वाटलं. मी घरी आलो आणि म्हटलं की असं असं आहे, मला काढलं. तर मला माझ्या आईने सांगितलं की नाही, गो सिट, बघ, ऑब्झर्व कर, बट डोंट क्विट. मी परत गेलो. आमच्या लेट नाईटपर्यंत रिहर्सल्स चालायच्या आणि मी बसून राहिलो. मी ऑब्झर्व करत होतो कोण काय परफॉर्म करतं आहे, कसं प्रॅक्टिस करतं आहे. मे बी ते सरांना आवडलं असावं आणि सरांनी सांगितलं एक काम करशील का. मी म्हटलं काय. जा उभा राहा तिथे मध्ये. तर लोकनृत्यामध्ये नमन हा एक फॉर्म असतो ज्याच्यामध्ये गणपतीमध्ये उभा असतो आणि बाकी सगळे रंगदेवता आणि गणपतीचं नमन करत असतात. तर तिथे मी पहिला माझा एक्सपिरियन्स ॲज अन आर्टिस्ट, असं उघडाबंब लहान मुलगा एक स्टेजवरती 6 मिनटं गणपती म्हणून उभा होता. आणि परफॉर्मन्स झाल्यानंतर खूप लोकांनी येऊन माझं कौतुक केलं की किती क्यूट आहे हा गणपती. आणि तशी माझ्या डान्स जर्नीची सुरुवात झाली. आणि त्याच्यानंतर देर वॉज नेवर लुकिंग बॅक. तेव्हापासून आत्तापर्यंत मी स्वतःला खूप लकी मानतो की मुंबईचं डेड एंड NCPA पासून दिल्ली सिरी फोर्ट, मेजॉरिटी ऑफ द सगळ्या ऑडिटोरियम्समध्ये मी परफॉर्म केलं. माझे गुरु, त्यांच्याकडनं मी लोकनृत्याचे धडे घेतले. 100पेक्षा अधिक लोकनृत्य मी शिकलो, परफॉर्म केली, आणि अशी माझी डान्सची जर्नी सुरू झाली. मला आठवतं मी खूप जास्त लोकनृत्यामध्ये होतो आणि मल्हार फेस्टिवल आहे जे झेवियर्स कॉलेजचं होतं. तेव्हा माझ्या सरांनी आम्हाला न विचारता आमची एंट्री बॉलिवूड या स्टाईलमध्ये टाकली. तिथे पहिल्यांदा आम्ही बॉलिवूड ॲज अ डान्स फॉर्म परफॉर्म केलं. मला आठवतं तेव्हा हेमा मालिनीजी, आपण सगळेच त्यांना ओळखतो, त्यांचे असिस्टंट होते आणि त्यांनी आम्हाला विचारलं की म्हणजे मला आणि माझ्या एका मित्राला की आमच्यावर परफॉर्म करणार का. आणि वी वर लाईक म्हणजे हेमा मालिनीजींबरोबर परफॉर्म करायला मिळणार. पण सोपं नव्हतं, आम्हाला ऑडिशन्स द्यावे लागणार होते. तेव्हा मी डोंबिवलीला राहायचो. डोंबिवलीवरनं गोरेगाव फिल्म सिटीला आम्ही ऑडिशन द्यायला गेलो. ऑडिशनमध्ये पास झालो आणि वन्स अगेन जसं मी म्हटलं की आय कॉल माय सेल्फ व्हेरी लकी. कॉलेजमध्ये असताना त्यांचा दुर्गा आणि द्रौपदी हे दोन्ही बॅलेज मी करायचो.
पुणे फेस्टिवलसारख्या मोठ्या फेस्टिवल्समध्ये आम्हाला परफॉर्म करायला मिळालं आणि लोकनृत्यामधून बॉलिवूड आणि बॉलिवूडमधून इंडियन कंटेम्पररी डान्स फॉर्म्स करायची आणि शिकायची मला संधी मिळाली. त्याच वेळेला मी स्वतः क्लासिकल डान्स फॉर्म्सकडे खूप जास्त एक्सपोज झालो, कारण की दुर्गा आणि द्रौपदी हे मायथॉलॉजिकल बॅलेज असल्यामुळे ते खूप जास्त इंडियन कंटेम्पररी भरतनाट्यम आणि कथक या अशा वेगवेगळ्या डान्स फॉर्म्सवरती बेस्ड होते. मला वाटतं जवळजवळ 3-4 वर्ष आम्ही त्यांच्याबरोबर काम केलं, ऑल ओव्हर इंडिया फिरलो, परफॉर्म केलं आणि त्यानंतर मी आणि माझ्या फ्रेंड्सनी मिळून मिरियाड आर्ट्स हा एक बॅनर स्टार्ट केला. मिरियाड आर्ट्स अंडर आम्ही भरपूर फेस्टिवल्स केले, भरपूर इव्हेंट्स केले आणि हे करता 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 अचानक एक दिवस थ्रू कुठून तरी मला एक फोन आला आणि त्याने विचारलं की आम्ही कृष्णावरती बॅले करतोय, तर तुला आवडेल का करायला. आणि आय वॉज अमेज्ड. आय वॉज लाईक मी म्हणजे कृष्ण म्हटलं की आज इंडस्ट्रीमध्ये बरेच चेहरे दिसतात, मी का. पण मी गेलो, ऑडिशन दिले, मी सिलेक्ट झालो आणि पद्मविभूषण पंडित जसराजजी यांचा तो बॅले होता आणि त्यांच्या बेटर हाफ मधुरा जसराजजी त्यांनी तो सुपरवाईज पूर्णतः केला होता. त्यांच्या इन्स्ट्रक्शन्स अंडर तो बॅले होता आणि मधुराजी समोर, म्हणजे आम्ही त्यांना गुरुमा म्हणतो, त्यांच्या समोर आणि त्यांच्या गायडन्स अंडर मला तो बॅले करता आला. तिथे मी भरतनाट्यमचे धडे घेतले, कारण की तो पूर्णतः बॅले भरतनाट्यम बेस्ड होता. आणि तिथे मला कळलं की आपल्याला डान्स परफॉर्म करण्यासाठी एक डिसिप्लिन लागते आणि म्हणून मी क्लासिकल डान्स फॉर्म्सकडे वळलो. माझं खूप क्लिअर होतं की कितीही क्लासिकल म्हटलं तरी ते चुकूनसुद्धा म्हणजे ते ग्रेसफुल दिसलं पाहिजे मी परफॉर्म करताना, पण ते कुठेही फेमिनाईन दिसू नये म्हणून मी खूप कॉन्शियस होतो की मी कोणाकडून शिकणार. त्यामुळे मी 1-1.5 वर्ष घेतलं आणि त्याच्यानंतर गेले 7-8 वर्ष मी कथकचे धडे घेतोय. मला खूप आनंद होतो की आज कुठे ना कुठेतरी लोकनृत्य, इंडियन कंटेम्पररी, भरतनाट्यम, कथक हे करत असल्यामुळे मी असं म्हणेन की जेव्हा मी HR ऑफिसमध्ये असतो तेव्हा ही सगळी जी क्रिएटिव्हिटी आहे ती मी HR मध्ये इम्प्लिमेंट करू शकतो आणि प्रोफेशनली जे डिसिप्लिन आहे ते मी माझ्या आर्ट फील्डमध्ये इम्प्लिमेंट करू शकतो. क्रिएटिव्हिटी, डान्स या सगळ्याचा ओव्हरऑलच मला असं वाटतं की आपल्याला आयुष्यामध्ये खूप जास्त त्याचा उपयोग होतो. बिकॉज आय थिंक इफ इन केस यू आर अन आर्टिस्ट, यू आर ब्लेस्ड. आणि त्यामुळे मी प्रयत्न करतो की आपली ही जी संस्कृती आहे, आपली ही जी परंपरा आहे ती आपण जितकं मेंटेन करू तितकं करत राहणं गरजेचं आहे. विथ ऑल ड्यू रिस्पेक्ट टू सोशल मीडिया, इंटरनॅशनल डान्स फॉर्म्स, मला असं वाटतं इट्स टाईम दॅट वी शुड रिअली मेंटेन अवर आर्ट फॉर्म. आज जगभरातून आपल्या देशामध्ये आपली लोकसंस्कृती शिकायला येतात आणि मला असं वाटतं आपण ही आपली संस्कृती ग्लोबल मॅपवरती नेणंही तितकंच गरजेचं आहे. सो आय एम क्वाईट हॅपी की विथ ऑल ड्यू रिस्पेक्ट टू ऑल अदर डान्स फॉर्म्स की मी कायम इंडियन डान्स फॉर्म्समध्ये शिकत आलो, इंडियन डान्स फॉर्म शिकत आलो किंवा परफॉर्म करत आलो. सो आय थिंक आय एम क्वाईट लकी अबाउट इट. मला असं वाटतं की डान्सचा आणि ओव्हरऑल क्रिएटिव्हिटीचा तुम्हाला तुमच्या हेल्थ आणि मेंटल हेल्थवरती सुद्धा खूप त्याचा उपयोग होतो. मी कन्सिडरिंग कपल ऑफ माय पर्सनल चॅलेंजेस, आय हॅव बीन थ्रू डिप्रेशन, एन्झायटी. आय वॉज क्लिनिकली डिप्रेस्ड. मी मेडिसिन्सवरती होतो, पण मला माझ्या काउन्सिलरने एकच सांगितलं की श्रेयस, यू डोंट नीड टॅब्लेट्स, यू नीड युअर आर्ट अँड यू नीड टू गेट बॅक. एक खूप सुंदर किस्सा आहे. काही गोष्टी घडत असल्यामुळे जेव्हा मी या डिप्रेशनच्या फेजमधनं जात होतो तेव्हाच मला कृष्ण म्हणजे गीत गोविंद हा जो मी बॅले ज्याच्याबद्दल मी बोललो तो मी करत होतो आणि मला माझ्या डिरेक्टरने सांगितलं की सीन असा आहे की तू निघाला आहेस घरातून तुझ्या राधेला भेटायला आणि राधेला भेटेपर्यंत भरपूर साऱ्या गोपिकामध्येच तुला भेटतात आणि तू त्यांच्याबरोबर इतका गुंग होऊन जातोस की तू विसरतोस की तुला राधेला भेटायचं आहे. जेव्हा तिला हे दिसतं की तू
तिला न भेटता, नदीकाठी ती तुझी वाट बघत असते, तिला न भेटता तू ह्या सगळ्या गोपिकांबरोबर रमलायस, ती आयुष्यातून निघून जाते. ती सांगते की परत मी तुला भेटणार नाही आणि तू भयंकर उदास आहेस, तर तू काय करशील. पूर्ण बॅलेमध्ये एकही शब्द नाही आहेत, पूर्णतः तो मुख अभिनयावरती बॅले बेस्ड आहे. आणि खूप तो कृष्ण उदास आहे. आणि मला जेव्हा हे पूर्ण कॉन्सेप्ट एक्सप्लेन केला गेला, मला सांगितलं की तू इमोट कर, त्यावेळेला मला आठवतं तो 7 मिनिटांचा अख्खा पॅच आहे, मी ढसाढसा रडायला लागलो. तर मला डिरेक्टरने सांगितलं की नाही ना, तो कृष्ण आहे, तो नाही म्हटलं तरी एक राजा आहे, तो देखते एक दैवत आहे, ते एवढं रडणार नाही, तर तू कसं इमोट करशील. आणि हे करत 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 मला वाटतं तो 7 मिनिटाचा पॅच मी जवळजवळ 2 आठवडे रोज 3-3 तास प्रॅक्टिस करत होतो. अँड आय रिअलाइज्ड की ते इमोट करत असल्यामुळे मी ऑटोमॅटिकली माझ्या त्या डिप्रेशनच्या फेजमधनं बाहेर आलो. कारण की आत इतकं सगळं कधीतरी आपल्या दडून असतं की ते आपल्याला इमोट करता येत नाही, आणि म्हणून आपण या मेंटल हेल्थच्या डिसऑर्डर्समधनं जातो. आणि आय थिंक डान्स इज सो ब्युटिफुल की त्यावेळेला ते इमोट केल्यामुळे मी त्या अख्ख्या फेजमधनं खूप इझिली बाहेर पडू शकलो. त्यामुळे कोणीही असेल, अगदी मी सगळ्या पेरेंट्सनासुद्धा सांगतो की माझी मुलं 10वीत आहेत, 12वीत आहेत, म्हणून त्यांचा डान्स थांबवू नका. कारण की आज डान्स, कोणतीही आर्ट किंवा कोणताही स्पोर्ट थांबवू नका, कारण की आज स्पोर्ट्स किंवा आर्ट रिअली हेल्प्स यू टू बी फिट मेंटली अँड फिजिकली बोथ. सो आय थिंक दॅट्स व्हेरी इम्पॉर्टंट. हा माझा स्वतःचा एक्सपिरियन्स आहे. आजसुद्धा मला कधीही लो वाटलं किंवा बऱ्याच वेळेला, अगदी मागच्या आठवड्यामध्ये आय वॉज अ लिटिल लो, आणि मी शो करत होतो. मी माझ्या पार्टनरला म्हटलं की आय डोंट थिंक सो आय कॅन परफॉर्म. तर तिने मला तेच सांगितलं की श्रेयस, तू स्टेजवर गेलास ना की खूप वेगळा असतो, जस्ट डू इट. अँड आय थिंक आय एम क्वाईट हॅपी, कारण की तो परफॉर्मन्स केल्यानंतर आज मला जाणवतं आहे की मी रादर जास्त खुश आहे. सो आर्ट टेक्निकली हेल्प्स यू इन ऑल ऑफ दीज सिनॅरिओज. त्यामुळे कधीही डान्स माझा थांबू नये आणि कोणीच कोणाचा आर्ट थांबू नये असं मी प्रे करतो. आणि समज कोणी बघत असेल हा व्हिडिओ, तर त्या पेरेंट्सना आणि सिनियर्सना रिक्वेस्ट करतो की आर्ट कंटिन्यू ठेवा. बऱ्याच वेळेला असं होतं की मीन्स आय मीन नाही म्हटलं तरी नाव आय एम इन माय लेट 30s, की कितपत आपण हे सगळं परफॉर्म करायचं, ऑफिस, पर्सनल लाईफ, डान्स, हे सगळं झेपत नाही. पण आय थिंक आय एम ब्लेस्ड की मला माझे ऑफिसेस किंवा माझ्या ऑर्गनायझेशनसुद्धा असे मिळाले हू सपोर्ट मी इन माय आर्ट. आय थिंक दॅट्स व्हेरी ब्युटिफुल ऑफ इट. एवढंच नाही तर मला वाटतं एक मी ॲज अ पर्सन, मी ॲज अ पर्सनॅलिटी, मला डान्सने खूप बदललं. म्हणजे जो मी एक बुजरा असं म्हणू शकतो मुलगा होतो, आज जेन्युनली स्पीकिंग आय डोंट केअर अबाउट हू स्पीक्स वॉट अबाउट मी. म्हणजे डान्स हॅज मेड मी अ व्हेरी कॉन्फिडंट इंडिव्हिज्युअल अँड व्हेरी इंडिपेंडंट. तो जो एक पर्सनॅलिटीमध्ये चेंज आहे, आज स्टेज फिअर जो होता तो माझा पूर्ण निघून गेला असल्यामुळे फक्त डान्स नाही, पण डान्सनंतर मी कोरिओग्राफी करायला सुरुवात केली. मी MC म्हणजे ॲज अ होस्ट, मी वेगवेगळ्या इव्हेंट्सना होस्टिंग करायला जातो. आणि ते करता करता हळूहळू मी माझ्या टीमबरोबर आमचं एक पॉडकास्टसुद्धा चालू केलं, जिथे आम्ही मराठी इंडस्ट्रीमधल्या आर्टिस्टना इंटरव्ह्यू करतो. कारण की काय असतं, ॲज अन आर्टिस्ट तुम्हाला ग्लॅमर दिसतो, तुम्हाला दिसतं की अरे वा सगळं किती छान आहे, म्हणजे खूप तामझाम आहे, पण त्याच्या मागचा माणूस खूप खूप वेगळा असतो. सो आम्ही ते सुरू केलं. सो आय थिंक डान्स चेंज्ड अँड कम्प्लिटली मेड मी डिफरंट ॲज अन इंडिव्हिज्युअल. म्हणजे माझी एक पूर्ण पर्सनॅलिटी चेंज झाली असं मी म्हणू शकतो. आणि मला एक खूप खूप वेगळ्या पद्धतीचा स्टेज, म्हणजे आज पब्लिक स्पीकिंग असेल किंवा स्टेज, कधी तुम्ही मला माईक द्या, स्टेजवर पाठवा, मी बिनधास्त बोलू शकतो, जे कदाचित घडलं नसतं समज मी डान्स करत नसतो. आय थिंक ओव्हरऑल मी हेच म्हणेन की इट मेक्स यू अ डिफरंट पर्सनॅलिटी, इट गिव्स यू कॉन्फिडन्स, इट हेल्प्स यू इन युअर मेंटल अँड फिजिकल वेलबिंग. सो या, डान्स इट आउट. आणि कधीही तुम्हाला कधी लागलं की तुम्हाला असं वाटलं की मला लोकनृत्य रिलेटेड काही हवं आहे, मला नक्की DM करा आणि आय विल बी मोर देन हॅपी टू हेल्प यू. मला आठवतं जेव्हा मी लोकनृत्य मी करत होतो, आणि एक सुंदर किस्सा सांगेन तुम्हाला मी, की कसं आपण वेगवेगळ्या लोकांना आर्ट फील्डमुळे भेटतो.
की जव्हार मोखाडा हे आपल्या ठाण्यापासून अगदी 100 किलोमीटर लांब एक ट्रायबल एरिया आहे, जिथे आम्ही तारपा, जे मी नृत्य म्हटलं ते आम्ही शिकायला गेलो होतो ओरिजिनली जे तारपा करतात त्यांच्याकडून. आणि अगदी अगदी खेडेगाव आहे, बैठी घरं आहेत, तिथे इंटरनेटसुद्धा अजूनही नाही आहे. बार्टर सिस्टम जे आपण म्हणतो की मी तुला हे देईन तू मला ते दे, त्याच्यावरती ते अजूनही जगतात. ते जे पिकवतात तितकंच ते खातात. आजही अशा या वातावरणामध्ये आम्ही राहायला गेलो. तिकडे वॉशरूम्स नाही आहेत, तुम्हाला काय म्हणतात ते शेतातच जावं लागतं किंवा असं सगळं आहे जे कदाचित सिटीमध्ये राहणार एखाद्या माणसासाठी खूप डिफरंट किंवा खूप वेगळं असणार आहे. तर अशा ठिकाणी आम्ही गेलो, आम्ही शिकलो तारपा. तिथे 1 आठवडा राहून आम्ही शूट केलं, त्याची एक डॉक्युमेंटरी आम्ही बनवली. मुंबईवरून आलो आणि राजे महाराजांसारखे आम्ही त्यांच्यासाठी होतो. तर त्यांच्याकडे कसं आहे की काही फळं किंवा त्यांची जी कोंबडी असते ती तेव्हाच ते खाण्यासाठी वापरली जाते जेव्हा असं कोणीतरी येतं त्यांच्यासाठी. आणि त्यांनी लिटरली ते जे फळ आहे त्याच्यावरती खूप काटे असतात. तर आम्ही आलो म्हणून ते रात्री त्यांनी त्या टोपलीमध्ये ती सगळी फळं भरली, कारण की ते काटे आपल्या हाताने सुद्धा काढता येत नाही. त्यांच्याकडे काही सुऱ्या वगैरे असल्या तरी सुद्धा आपल्यासारखे पिलर्स वगैरे नसतात. त्याच्यावरती त्यांनी लिटरली सुतळ जी असते ती बांधून अख्खा रात्रभर नदीच्या प्रवाहामध्ये, म्हणजे नदीत ती टोपली ठेवली आणि नदीच्या त्या प्रवाहामुळे सगळेच्या सगळे ते काटे ऑटोमॅटिकली निघून जातात आणि त्याची जी वरची जी सालं असतात ती खूप पातळ होतात आणि मग ती काढता येतात. ती माणसं जवळजवळ 2 किलोमीटर लांब नदीच्या प्रवाहामध्ये ती फळं ठेवण्यासाठी आमच्यासाठी रात्री गेली. परत 2 किलोमीटर चालत आली, सकाळी परत 2 किलोमीटर गेली, ती फळं उचलून त्यांनी आणली. फक्त त्याच्यावर मीठ टाकून त्यांनी आम्हाला ती कापून एवढ्या आनंदाने आणि इतक्या प्रेमाने दिली. त्या फळांना कदाचित असे आपल्या ॲपल आणि मँगो सारखी टेस्ट नसते, पण ते जे प्रेम होतं ते या नृत्यामुळे आम्हाला त्यांच्याकडून मिळालं. असे खूप सारे किस्से आहेत. अजून एक किस्सा मी सांगेन की आम्ही नाशिकमध्ये वासुदेववाडी म्हणून एक गाव आहे, जिथे फक्त वासुदेव राहतात. आणि आज आपण समज बघितलं तर आपल्याला एवढे वासुदेव आता दिसत नाहीत. आणि आम्ही त्या वासुदेवांना भेटायला गेलो होतो. सकाळी म्हणजे पहाटे 4:30-5 वाजता उठून हे वासुदेव फिरतात, गाणी म्हणतात. जसं की कोणी काही दिलं दान तर ते घेतात. आणि सकाळी 9 नंतर कोणी इलेक्ट्रिशियन आहे, तर कोणी अगदी माथाडी कामगाराचं काम करतं. पण आज ही लोक कदाचित इंजिनियर्स नसतील, डॉक्टर्स नसतील, आपली परंपरा जगवण्यासाठी ते इतकं सगळं करतायत. तर मी असं म्हणेन की भले फोक असेल, कथक असेल, भरतनाट्यम असेल, आपली कला आहे, आपली परंपरा आहे, एकत्र मिळून जपूया. थँक्यू सो मच.